दाताखाली न चिकटणारे, दाताला कडक न लागणारे, अगदी पेढ्यासारखे मऊसूद, आषाढी एकादशीनिमित्त तोंडात टाकताच विरघळणारे असे साबुदाण्याचे खमंग मऊ पेढ्याच्या चवीचे साबुदाणा लाडूची रेसिपी बघणार आहोत, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघू शकता लाडू तोडून दाखवते। अगदी लाडू मऊसूद असा झाला आहे आणि हाताने देखील पुन्हा लगेचच वळतोय लाडू। तर अशा पद्धतीची रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही मध्ये स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, माझं नाव करिश्मा मानेच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे आणि वजनी माप म्हणायचं तर साबुदाणा 100 ग्रॅम एवढा घेतला आहे। इथे मी 1 वाटीच्या प्रमाणे साबुदाणा घेतला आहे, तर तुम्ही तुमच्या कपच्या मेजरमेंटने किंवा वाटीच्या मेजरमेंटने सुद्धा साबुदाणे मोजून घेऊ शकता। तर इथे गॅस मी पेटवला आहे आणि कढई गरम झाली आहे। आता गॅस मी पूर्ण मंद आचेवर ठेवला आहे। मंद आचेवर आपल्याला हे साबुदाणे भाजून घ्यायचे आहेत। साबुदाणा घातल्यापासून सुरुवातीपासून आता 10 मिनिटं झाली आहेत। साबुदाणा अगदी थोडेसे फुलले आहेत, तर इथे बघू शकता तुम्ही थोडासा साबुदाण्याचा रंग बदलला आहे, पण आपले हे साबुदाणे आणखी नीट भाजले नाहीत। आणखीन आपल्याला 10 मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत। साबुदाणा भाजत असताना एखादी जाडबुडाची कढई घ्यायची आहे आणि मग साबुदाणे भाजायचे आहेत। जर पातळ बुडाची कढई घेतली तर आपल्याला मंद आचेवर देखील आपण साबुदाणा भाजत असाल तर साबुदाणा खाली चिकटण्याची शक्यता असते, म्हणून इथे जाडबुडाची कढई घेऊन साबुदाणे भाजून घ्यायचे। तर इथे बघू शकता साबुदाणे भाजून झाले आहेत आणि थोडासा साबुदाण्याचा रंग देखील बदलला आहे। साबुदाणे भाजण्यासाठी मला साधारण 20 ते 25 मिनिटं लागली आहेत आणि थोडेसे साबुदाणे आपले पॉपकॉर्नसारखे फुलले देखील आहेत। तर इथे बघू शकता थोडासा मी गॅस मोठा करून दाखवते, तर थोडेसे साबुदाणे आपले फुलल्यासारखे असे कढईमध्ये तडतडल्यासारखे दिसत आहे। तर इथे लगेचच मी गॅस बंद करून घेते आणि इथे आपण ताटामध्ये साबुदाणे गार होण्यासाठी ठेवायचे आहेत। गार झाल्यानंतर साबुदाणे अगदी कुरकुरीत असे होतात। तर इथे आपले साबुदाणे छान गार झाले आहेत, अगदी कुरकुरीत असे साबुदाणे झाले आहेत। आपल्याला हे साबुदाणे छान आपण भाजून घेतल्यामुळे ते दळायला देखील खूप त्रास होणार नाही। पटकन आपल्या इथं दळून तयार होईल साबुदाण्याचं पीठ। साबुदाण्याच्या पिठाची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। एखादा जर मोठे कण राहिले असतील तर आपण इथे पिठाची जी चाळणी असते बारीक 0 नंबरच्या चाळणीने आपण इथे चाळून घेणार आहोत। जो काही वरचा जाडसर भाग आहे तो चाळणीच्या वर राहील आणि इथे बघू शकता अगदी बारीक असं आपलं पीठ पडत आहे साबुदाण्याचं। साबुदाण्याचा वरचा काही जाड भाग राहिलेला आहे तो पुन्हा आपण मिक्सरमधनं घेऊन छान फिरवून पुन्हा एकदा त्याची बारीक अशी पावडर तयार करून घेणार आहोत। तर इथे आपलं साबुदाण्याचं पीठ तयार झालं आहे। अगदी रवाळ असं पीठ इथे तयार झालं आहे। साबुदाणा 1 वाटी घेतलं होतं, तर 1 वाटीला मी 1 वाटी इथे साखर देखील घेतली आहे। 10 ते 15 इलायचीचे दाणे घालून घेतले आहेत आणि मिक्सरला बारीक अशी पावडर तयार करून घेणार आहोत। तर इथे गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढई आपली आधी सुरुवातीला गरम करून घ्यायची आहे। कढई गरम झाल्यानंतर गॅस आपला पूर्ण मंद आचेवर ठेवायचा आहे आणि जे आपण साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलं होतं ते पीठ आपण या कढईमध्ये घालून घेणार आहोत आणि कढई आपली मंद आचेवर हे पीठ सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता पूर्ण गॅस मंद ठेवून मी सुरुवातीला पीठ भाजून घेत आहे। साबुदाण्याच्या पिठाचा रंग अजिबात न बदलता आपल्याला इथे मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे बघू शकता पीठ थोडंसं गरम झालं, म्हणजे चांगलंच पीठ गरम झाल्यानंतर आपण त्यानंतर तूप घालून घेणार आहोत। तर इथे बघू शकता त्यावर मी थोडंसं पीठ घेतल्यानंतर पीठ मला गरम लागत आहे, तर आता मी इथे तूप घालून घेणार आहे। तूप साधारण सुरुवातीला 3 ते 4 चमचे एवढे तूप घालून घेणार आहे। जे पोहे खायचा चमचा असतो त्याने मी इथे 4 चमचे एवढे तूप घालून घेतले आहे। गॅस आपला मंद आचेवर आहे आणि तूप आपलं यात
थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये। इथे बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पिठामध्ये तूप मिक्स करून घ्यायचं आहे। तूप घातल्यानंतर साधारण इथे 5 ते 6 मिनिटं झाली आहेत। तर इथे बघू शकता थोडंसं पिठाला ओलसरपणा आला आहे, पण आणखीन थोडंसं तूप कमी पडलं आहे, म्हणून यामध्ये मी आणखीन 2 ते 3 चमचे एवढे तूप घालून घेणार आहे आणि मंद आचेवर पुन्हा एकदा याला लाडवांच्या पिठाला छान भाजून घ्यायचं आहे। साबुदाण्याचं जे पीठ आहे ते दाताखाली चिकटणार नाही, त्यामुळे इथे खूप सावधगिरीने आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे। जितकं साबुदाण्याचं पीठ छान फुलेल, छान खमंग असं भाजेल, तितकंच ते साबुदाण्याचं पीठ खायला लाडवामध्ये खूप सुंदर असं लागेल। तर इथे बघू शकता तूप घातल्यामुळे थोडासा ओलसरपणा आला आहे आणि इथे आपलं साबुदाण्याचं पीठ आहे ते छान भाजलं आहे। त्यानंतर इथे मी खोबऱ्याची पावडर घालत आहे, जी सुके खोबरे असतात मार्केटमध्ये मिळतात त्याचीच पावडर घालत आहे। साधारण इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याची पावडर घालून घेतली आहे। खोबऱ्याचं पावडर मी साबुदाण्याचं पीठ भाजून झाल्यानंतर शेवटी घातलं आहे, कारण की खोबऱ्याची पावडर ही पटकन जळते, त्यामुळे इथे शेवटी घालून घ्यायचे, म्हणजे आपलं साबुदाण्याचं पीठ छान भाजत आलं तेव्हा आपल्याला हे खोबऱ्याची पावडर घालून घ्यायची। छान खोबऱ्याची पावडर आणि साबुदाण्याचं पीठ छान भाजून झालं आहे, तर इथे गॅस बंद करून घेऊया। साबुदाण्याचं पीठ कसं भाजलंय हे ओळखायचं कसं? साबुदाण्याचं पीठ भाजत आल्यानंतर त्याला एक खमंग असा वास येतो आणि खोबऱ्याची पावडर घातल्यानंतर देखील त्याला फार खमंग असा छान वास येतो, तेव्हा समजून जायचं की आपलं पीठ छान भाजलं आहे। आणि इथे पीठ भाजण्यासाठी देखील मला 20 मिनिटं लागली आहेत। तर इथे आपण पीठ एका ताटामध्ये काढून थोडंसं कोमट होईपर्यंत वाट बघायची आहे। तर इथे आपलं जे साबुदाण्याचं पीठ आहे ते थंड होत आलं आहे, म्हणजे अगदीच कोमट असं गरम आहे। मी हात लावला तरी पण मला चटका बसत नाही, अशा पद्धतीचे इथे कोमट पीठ आहे। तर यामध्ये आपण पिठी साखर घालून घेणार आहोत। पिठी साखर मी इथे थोडी थोडी करून घालत आहे सुरुवातीला। जर तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी हवं असेल तर तुम्ही कमीसुद्धा करू शकता। साबुदाण्याच्या लाडूला पेढ्यासारखी चव येण्यासाठी इथे मी 30 ग्रॅम एवढे मिल्क पावडर घालून घेतले आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचं मिल्क पावडर घेऊ शकता आणि ते मिल्क पावडर यामध्ये घालून छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे। तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे। जर मिश्रण थोडंसं कोरडंसं वाटत असेल तर तुम्ही या मिश्रणाला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता पल्स मोडवर आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। या मिश्रणाचे जर लाडू होत नसेल तर मी सर्वात सोपी देखील तुम्हाला टिप्स सांगत आहे। मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आणि 2 ते 3 चमचे तूप गरम करून देखील आपण यावरनं घालून घेऊ शकतो, म्हणजेच लाडू बांधायला आपल्याला सहज जमतील। जर तुम्हाला जास्तीचं तूप नको असेल तर तुम्ही दूध देखील इथे घालू शकता। तर मला इथे जास्तीचं तूप नको होतं म्हणून मी 2 ते 3 चमचे एवढे दूध घालून घेतले आहे। दुधाने देखील आपले लाडू काही खराब होत नाही, साधारण 8 ते 10 दिवस छान टिकून राहतात आणि त्यांना चवही छान येते। तर इथे बघू शकता मी साधारण 2 चमचे एवढे तूप घालून घेतले आहे आणि या सर्व पिठामध्ये छान मिक्स करून घेतले आहे। दूध आपलं छान मिक्स झालं आहे आणि इथे बघू शकता लाडू आपला इकडे वळायला लगेचच तयार होत आहे। तर इथे बघू शकता लाडू मी हाताने दाबून वळून घेत आहे आणि तूप देखील लाडवाने सोडलं आहे। जर आपण जास्तीचं तूप घातलं असतं ना तर ते खाताना जरा जास्त तूप वाटलं असतं, म्हणून इथे मी दूध घालून घेतलं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही हाताला तूप देखील लागलं आहे आणि लाडू देखील आपला फार सुंदर असं झाला आहे। तर इथे आपले सगळे लाडू तयार झाले आहेत आणि लाडू दिसायलाही फार सुंदर असे दिसत आहेत, जणू काही रव्याच्याच लाडवासारखे असे पांढरे शुभ्र असे दिसत आहेत। तर लाडवाची रंगता वाढवण्यासाठी इथे मी थोडे पिस्त्याचे काप देखील लाडवांवर लावून घेत आहे। जरी तुम्हाला पिस्त्याचे काप लावायचे नसतील तर नाही लावले तरीही नुसते पिस्त्याचे काप न लावता जरी खाल्ले तरी ते चवीला खूप सुंदर असे लागणारे लाडू आहेत। तर इथे बघू शकता लाडू आपले अतिशय सुंदर आणि छान एकाच आकाराचे तयार झाले आहेत। प्लेटमध्ये लाडू काही सुंदर असे दिसत आहेत। खाणाऱ्यांनी म्हटलंच पाहिजे काय लाडू केलेत आणि कशाचा लाडू केलाय, खाणाऱ्यांना तर प्रश्नच पडेल, इतके हे सुंदर चवीला लागणारे लाडू आहेत। लाडू बघता क्षणी लाडूच्या प्रेमात पडाल इतके हे सुंदर लागणारे लाडू आहेत।
तर इथे मी एक लाडू तुम्हाला तोडून देखील दाखवणार आहे। लाडू तर आपले सगळे छान झालेत, पण तरी इथे बघू शकता अतिशय मऊसूद दाणेदार मस्त, त्यामध्ये छान वेलची खोबऱ्याची जी चव आहे ना अतिशय सुंदर लागत आहे। आणि ते लाडू बघा हाताने वळला देखील पुन्हा जात आहे, म्हणजे आपला लाडू अतिशय सुंदर आणि मऊसूद असा झाला आहे। इथे मी तुम्हाला लाडवाची चव देखील सांगत आहे। मस्त वेलचीची चव त्यामध्ये आली आहे, खोबऱ्याची चव, दूध पावडरची चव, अतिशय लाडू खमंग आणि टेस्टी असे लागत आहे। खाणाऱ्यांना तर कळणारच नाही हे साबुदाण्याच्या पिठापासून तयार केलेले आहेत। जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका। रेसिपी कशी वाटली कमेंट करायला देखील अजिबातच विसरू नका। तर या आषाढी एकादशीला तुम्ही अशा पद्धतीचे लाडू घरी नक्की ट्राय करा, तुमच्या घरातल्यांना देखील सर्वांना आवडतील। माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोचवा। आज आपण उपासासाठी मावा, खवा, तूप कोणताच पदार्थ न वापरता फक्त दुधापासून आज दाणेदार आणि मऊसूद अशी बर्फी तयार करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता कोणताही रंगाचा वापर न करता अगदी नॅचरल रंग इथे नैसर्गिक पद्धतीने बर्फीला रंग देण्यात आला आहे। आणि इथे बघू शकता चवीला ही बर्फी अतिशय सुंदर आणि अगदी मऊ आणि दाणेदार पौष्टिक अशी बर्फी तयार करून घेतली आहे। अगदी मार्केटसारखी मिठाईवाल्यांसारखी इथे बर्फी तयार झाली आहे। तर या उपासाला तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करा। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। खूप सोप्या पद्धतीची बर्फी आहे ही। नमस्कार, माझं नाव करिश्मा माने, मानेच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। गॅसवर इथे कढई तापवण्यासाठी ठेवली आहे। कढई आपली छान तापली आहे। तर सुरुवातीला आपण अर्धी वाटी साखर घालून घेणार आहोत। साखर वितळवण्यासाठी इथे मी गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवला आहे आणि संपूर्णपणे ही अर्धी वाटी साखर इथे मंद आचेवर आपण वितळवून घेणार आहोत। तर इथे बघू शकता 5 ते 6 मिनिटं झाले आहेत। साखर आपली छान मेल्ट होत आली आहे। आज आपण अशी बर्फी घरातच तयार करून घेणार आहोत ना, तर तुम्ही मार्केटमधली बर्फीसुद्धा विसरून जाल, इतकी चवीला सुंदर लागणारी बर्फीची रेसिपी आज इथे बघणार आहोत। साधारण 15 मिनिटं झाली आहेत। तर इथे बघू शकता आपली साखर पूर्णपणे मेल्ट झाली आहे आणि साखरेचा रंग बघू शकता, साखरेच्या पाकाचा अगदी ब्राऊन रंग आला आहे। इतपत आपल्याला साखर छान वितळवून घ्यायची आहे। आणि त्यामध्ये मी इथे 250 ग्रॅम दूध घेतलं आहे। एक मोठ्या वाटीने दूध घेतलं आहे आणि दूध आपण थंड दूध इथे घेतलं आहे। थंड दूध आपण या पाकामध्ये घालून घेतलं आहे, जे साखर आपण मेल्ट करून घेतली आहे। तर आपण छान दूध आता उकळवून घेणार आहोत गॅसवर। आणि गॅस इथे मी मोठा ठेवला आहे आणि आता दूध आपलं छान उकळवून घ्यायचं आहे। तर इथे मी गॅस मोठा ठेवूनच यामध्ये 30 ग्रॅम एवढी मिल्क पावडर घालून घेतली आहे। जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही घरातली दुधाची साय देखील घालू शकता। साधारण 5 ते 6 चमचे एवढी दुधाची साय घालून घ्यायची आहे। आणि इथे मी 1 चमचाभर विलायची पूड घालून घेत आहे। सुरुवातीचे 10 मिनिटं गॅस आपण मोठा ठेवून दूध आपलं आटूपर्यंत छान उकळवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता सुरुवातीचे 10 मिनिटं मी गॅसवर दूध उकळवून दूध आटलं आहे अर्ध निम्म। तर आपण यामध्ये खिसून घेतलेलं पनीर घालून घेणार आहोत। पनीर इथे मी 150 ग्रॅम एवढं घेतलं आहे आणि हेच पनीर आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर पनीरच्या ज्या काही गुठळ्या वगैरे असतील ते असं आपण चमच्याने फोडून घेणार आहोत। गॅस आता पुन्हा एकदा आपला लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि छान आपलं पनीर दुधामध्ये मिक्स करून एकजीव होईपर्यंत ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मग लो टू मीडियम हीटवरच आपलं हे दूध आपण आता आटवून घेणार आहोत। 5 ते 6 मिनिटं झाली आहेत। थोडंसं दुधाची क्वांटिटी कमी झाली आहे ते बघू शकता आणि दूध जरा दाटसर देखील दिसत आहे पनीर घातल्यामुळे। तर
पनीरच्या ज्या काही गुठळ्या वगैरे असतील त्या मी इथे फोडून घेतले आहे आणि 15 मिनिटाने इथे बघू शकता छान दाणेदार असं त्यावर एक थर जमा झाला आहे चमच्यावर आणि दूध आपलं छान आटत देखील आलं आहे। आता एक 5 ते 6 मिनिटानंतर आपली इथे दूध छान आटून दाणेदार असं बर्फीचं जसं टेक्स्चर येईल अशा पद्धतीचं आपल्याला इथे एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता काही पनीरचे मोठे असे तुकडे असे दिसत आहेत, ते मी या दुधामध्ये छान फोडून मिक्स करून घेत आहे। तर इथे बघू शकता आपण कोणताही रंग एसेसचा वापर न करता अगदी घरच्या घरी खूप महागातली रेसिपी इथे आपण बघणार आहोत। तर इथे साधारण आता पुन्हा एकदा 5 ते 6 मिनिटं झाली आहेत आणि इथे बघू शकता संपूर्ण आपलं दूध आटलं आहे, छान असा एक गोळा असा तयार होत आहे। तर इथे बघू शकता बर्फीचा तर कढईला न चिकटता आपण हा संपूर्ण गोळा एकत्र करून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता तुपाचा एक थेंब देखील मी इथे वापर न करता इथे आपली दाणेदार बर्फी तयार होईल। तर इथे बघू शकता आपला बर्फीचा गोळा छान घट्ट होत येत आला आहे, मस्त अशी हलवाईपेक्षा सुंदर आपली इथे पनीर बर्फी किंवा मिल्क बर्फी असं तुम्ही सुद्धा म्हणू शकता। तर इथे बघू शकता 5 मिनिटं झाली आहेत आणि आपलं छान एक गोळा तयार होत आहे बर्फीचा। तर इथे बघू शकता अगदी एक गोळा तयार झाला आहे आणि कढईला छान आपलं हा गोळा सोडत देखील आहे। तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत। तर इथे मी खाली एका प्लेटाला तूप लावून घेतलं होतं आणि त्यावर हा गोळा घालून छान असा चौकोनी आकार दिला आहे। बर्फीचा गोळा हा मी 2 ते 3 तासासाठी थंड होण्यासाठी सेट होण्यासाठी ठेवला होता आणि आपला बर्फीचा गोळा हा छान सेट झाला आहे। तर इथे बघू शकता मी तुम्हाला कट करून दाखवते बर्फी, अगदी आपली परफेक्ट अशी बर्फी झाली आहे। तर तुम्ही याला दुधाची बर्फी किंवा मिल्क बर्फी किंवा पनीर बर्फी असे देखील म्हणू शकता। अगदी रंग फार सुंदर आला आहे आणि अगदी दाणेदार अशी बर्फी दिसत आहे आपली। दुधाची बर्फी किंवा पनीर बर्फी असे देखील म्हणू शकता। तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। तर मी इथे तुम्हाला एक बर्फी तोडून देखील दाखवते। तर इथे बघू शकता तुम्ही अगदी दाणेदार अशी बर्फी, रंग फार सुंदर आला आहे। मार्केटमध्ये जर तुम्ही अशी बर्फी घरातच करचाल ना तर मार्केटची बर्फी तुम्ही विसरून जाल, मी 100% इथे तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते। तर इथे बघू शकता दाणेदार बर्फी तर तयारच आहे। बर्फीची चव देखील फार सुंदर अशी लागत आहे, अगदी मिल्किस्ट जशी आपण बाजारातनं मार्केटमधनं विकत आणतो तशा पद्धतीची इथे बर्फी चवीला फार सुंदर लागत आहे। तर इथे बघू शकता बर्फीचा रंग, टेक्स्चर आणि अगदी दाणेदार आणि मऊसूद अशी इथे आपली बर्फी झाली आहे। जे काही मी अर्ध्या वाटीचं प्रमाण सांगितलं होतं साखरेचं, अगदी परफेक्ट अशी गोड झाली आहे। चवीला अगदीच एकदम अशी गोड अशी बर्फी झाली नाही, अगदी कमी गोडाची, म्हणजेच आमच्या घरात जशी आवडते तशा पद्धतीची इथे गोडाची बर्फी झाली आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने छोटे छोटे त्याचे काप देखील करून छोटी बर्फी देखील करू शकता किंवा लांब आकाराची देखील बर्फी तुम्ही करून घेऊ शकता। आकार कोणताही द्या पण चवीला आणि रंगाला ही बर्फी अतिशय उत्तम अशी झाली आहे, कोणाला कळणारही नाही तुम्ही ही फक्त घरच्या साहित्यापासून बर्फी तयार केली आहे। जसे काही मिठाई किंवा हलवाईवाल्यापासून आणल्यासारखी ही बर्फी दिसत आहे, पण ती चवीला ही खूप सुंदर अशी लागत आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला देखील अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। या आषाढी एकादशीला गोडाचे पदार्थ, लाडू आणि बर्फी कशी वाटली कमेंट करून देखील सांगायला अजिबात विसरू नका। तुम्ही देखील अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा।